हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आपण आज जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल. तर प्रेक्षकांनो, पुढे येणारा एपिसोड या भागामध्ये इथे आपल्याला प्रचंड मोठा असा राडा बघायला मिळतो. ज्याची भीती होती नेमकं तेच हळूहळू घडताना आपल्याला बघायला मिळतंय. तर इथे वसुंधराने पुन्हा तिची लायकी दाखवलीच, तिच्या लायकीवरती पुन्हा आली. तिने इथे नंदिनी आणि नंदिनीच्या कपड्याची इथे खिल्ली उडवली सगळ्यांसमोर. तिने इथे नंदिनी आणि तिच्या कपड्यांचा केला अपमान. आता प्रेक्षकांनो, तिने काय केलं हे तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. इथे नंदिनी आणि बाकींच्या घरचे सगळेच जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता वसुंधरा ही हसतच नंदिनीला बोलत असते, तू जे काल कपडे घातले होते ना, ते खूपच फिटिंग होते आणि त्यामध्ये तू इतकी पातळ दिसत होतीस की असं वाटतच नव्हतं तुझ्याकडे बघून की तू प्रेग्नेंट आहेस. असं काही ती आता इथे मुद्दामून नंदिनीकडे हसत टोमणे मारत बोलत असते. आता हे मात्र नंदिनी काही न बोलता स्वतःला आवर घालत शांतपणे ऐकत असते. पण मात्र जीवा हा कसा शांत बसणार? त्याच्या बायकोचा अपमान त्याच्यासमोर होतोय आणि तो हे सगळ्यांसमोर कसं सहन करणार? आता तो स्वात्याला बोलतो, नेमकं म्हणायचं काय तुला? काय बोलायचं काय तुला? तेव्हा वसुआत्या बोलते, अरे काही बोलायचं नाही मला, मला काळजी वाटली त्याच्यामुळं मी असं काही बोलत होते. तेव्हा आता जीवा हा संतापतो. तो बसलेला असतो, तो उठून उभा राहतो आणि बोलतो, तुला तिची काळजी केव्हापासून वाटायला लागली? ज्या मुलीचा सतत वाईट विचार करणारी तू आणि तुला लागली असं काही. तो आता इथे खूपच संतापत इथे वसुआत्याला बोलत असतो. आता तेव्हा मात्र वसुआत्याच्या शेजारी विजय देखील बसलेला असतो. जीवा चिडच रागात वसुआत्याला बोलत असतो, तुम्ही दोघांनी ना नंदिनीपासनं आणि माझ्या होणाऱ्या बाळा असं काही तो पुढे बोलणार. म्हणजे त्याला असं बोलायचं असतं, तुम्ही माझ्या बायकोपासनं आणि माझ्या होणाऱ्या बाळापासनं लांब राहायचं. तुमची सावली देखील तिच्यावर पडता कामा नाही आहे असं त्याला बोलायचं असतं. पण मध्येच त्याला आठवण येते, अरे आपल्याला तर बाळ होणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं हे खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं आता वसुआत्या जो काही राडा घालती आहे त्यांच्यापर्यंत हे सत्य पोहोचलेलं आहे का? नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे, नंदिनी प्रेग्नेंटचं हे नाटक करते आहे. हे सत्य पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं नंदिनीने हे लपवलेलं सत्य जेव्हा देशमुख कुटुंबासमोर येईल तेव्हा सगळ्यांच्या मनावर आणि कुटुंबावर काय काय असर होईल हे पुढे पाहणं खूपच रंजक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.